तर आज मी मस्तपैकी झणझणीत चमचमीत असा कोल्हापुरी अंडा रस्सा मसाला बनवलेला आहे। तिकडे बघू शकता थंडीच्या दिवसात इतके छान असं गरमागरम टेस्टी आणि विशेष म्हणजे खूप असं झणझणीत असा हा अंडा मसाला बनवणार आहे। अगदी ढाब्यासारखा बनलेला आहे। काहीही जास्त वाटण न करता कोणताही कुटाणा पसारा जास्त न करता बनवूया मस्तपैकी असा झणझणीत चमचमीत असा हा अंडा मसाला। तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर इकडे मी बघा काय काय घेतलंय, काही मतलब म्हणजे जास्त काही घेतलेलं नाहीये। हे 6 अंडे घेतले, बॉईल केलेले आहेत। आपण याचं वरचं स्किन असते ती सगळी काढायची, म्हणजे जे साल्ट असतं ते काढायचं। त्यानंतर अद्रक लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली, बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टमाटर। आता कुठलाही आपण असं विशेष खडा मसाला वगैरे वापरायचं नाही, अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान असं हे अंडा मसाला होतो। तर अद्रक लसूण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, हवे तर तुम्ही याच्यामध्ये थोडे अख्खे धने सुद्धा टाकू शकता। तर मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, कोणतं जास्त असं मोठं वाटण नाही केलेलं, अगदी सिंपल पद्धतीने, पण इतकं छान लागतं ना। आणि 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने हे मी किसलेलं बारीक खोबरं टाकले, 2-4 बारीक खोबरं किंवा असं सुकं खोबऱ्याची वाटी असते बघा, त्याचे पातळ काप टाकू शकतात थोडेसे। आणि अशी पातळ ग्रेव्ही बनवायची, थोडं पाणी टाकून अद्रक लसूण कोथिंबीर आणि 1-1.5 चमचा खोबरं टाकून, सुकं खोबरं। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं। आता ग्रेव्ही कशी तरीवाली असते त्यामुळं थोडंसं 1 चमचा जास्त तेल वापरायचं, म्हणजे चांगली तरी येते। सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकलेले त्याच्यामध्ये, त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी आपले बारीक चिरलेले कांदे टमाटे। तर पाहू शकता अजून तेल काही गरम झालेलं नाही व्यवस्थित। तर हा स्पेशल सिक्रेट मसाला मी टाकते, कोल्हापुरी अंडा रस्सा मसाला। इतका झणझणीत भारी वाटतो ना। आता कोल्हापुरी तडका म्हणलं की आपोआपच तोंडाला असं पाणी सुटतं, इतके छान असतात। तर हा मसाला ना रेडीमेड भेटतो, सगळीकडे आहे, तर नक्की घेऊन या आणि त्याचा हा ग्रेव्ही करून बघा, इतकं भारी वाटते। तर कांदा टमाटर कढीपत्त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आज मी स्पेशल मसाला म्हणजे रेडीमेड जो मसाला भेटतो ना त्यांनी हा अंडा ग्रेव्ही बनवत आहे। म्हणजे काही जास्त म्हणजे कुटाणे करायची गरज नाही, मसाले वाटायची गरज नाही। ह्या मसाल्यामध्ये ना सगळं सुकं वाटण जे असतं ना, म्हणजे आपलं खडा मसाला त्याचं सगळं आहे। हे अंडे मी जे शिजून घेतले त्याला असं मधोमध कट करते गोलाकार, हे पाहू शकता तुम्ही। हे असे गोलाकार मी अंडे कट करून घेते सर्व। तुम्ही आवडीनुसार कटिंग करू शकता किंवा अख्खे सुद्धा ठेवू शकता। आता हे सगळे कट करून घेतले, 6 अंडे मी असे मधोमध कट केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत। आणि कांदा टमाटर आपलं चांगलं परतून घ्यायचं। आणि मग आता थोडंसं परतून झालं की बघू शकता याचा रंग चेंज झालेला आहे। याच्यामध्ये आपण वाटण केलेली ग्रेव्ही टाकायची, अद्रक लसूण कोथिंबीर आणि 1 चमचा बारीक खोबरं टाकलेली हे जे वाटण केले त्याच्यामध्ये टाकून ह्याला चांगलं परतून घ्यायचं। खूप छान यानी चव येते अद्रक लसूण कोथिंबीर टाकल्यामुळं। बाकी काही आपल्याला विशेष असं याच्यामध्ये टाकायचं नाही। तो जो रेडीमेड मसाला आहे ना कोल्हापुरी असा अंडा रस्सा मसाला, वेगवेगळ्या पदार्थाचे मसाले भेटले जातात मार्केटमध्ये, म्हणजे आपला कुटाणा खूप वाचतो। आता याच्यामध्ये ना थोडे मसाले टाकायचे, कारण की जे रेडीमेड पाकिट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तिखटपणा हळद मीठ सगळं असतं, त्यामुळं अगदी थोडं चवीनुसार कमी जास्त करू शकतो। तर मी 1 चमचा इथे लाल मसाला टाकला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकायची। हे फक्त आपल्याला जर कमी जास्त वाटलं तर टाका, नाही तर आवश्यकता नाही आहे। तर हे आपले बेसिक मसाले मी थोडे टाकलेत, चांगली मस्त चव पण येते। रेडीमेड जे मसाले असतात ना त्याच्यामध्ये कधी हळद मीठ असं आपल्याला कमी लागून जातं, त्यामुळं थोडंसं टाकलेलं बरं असतं। तर आता हे सगळे मसाले आपले घरचे मसाले मी याच्यामध्ये टाकून घेतले। आणि आता हा रेडीमेड मसाला जो आहे कोल्हापुरी अंडा रस्सा मसाला हा टाकून घेते। पाहू शकता हा मसाला टाकल्या क्षणातच कसा याचा थिकनेसपणा वाढलेला आहे बघू शकता। म्हणजे कुठलंही वाटण खोबरं वगैरे न टाकता जास्त मसाला कसा घट्ट तयार झाला आहे, कारण की हा जो मसाला असतो ना रेडीमेड ह्याच्यामध्ये ना खोबऱ्याचंच वाटण आहे, लसूण खोबरं सगळं असा गरम मसाल्याचं वाटण असतं। तर नक्की घेऊन या, जर सगळीकडेच भेटतं। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं, चांगली तरी येईल
तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला आता परतून घेते. 1 मिनटं वेळ द्यायचा, झाकण ठेवायची आणि चांगली याला तरी येऊन द्यायची. तर पाहू शकता मस्त असा हा आपला झणझणीत असा कोल्हापुरी अंडा रस्सा तयार झालेला आहे. आता हे मसाले कसे रेडीमेड भेटायला लागलेत, कारण की ना कोल्हापूर साईडला ना खूप अशी झणझणीत स्पायसी खातात, तर त्यामुळं ना खूप चांगली याला चव असते. तर नक्की ट्राय करा तुम्ही हा मसाल्यासोबत. झाकण ठेवायचं आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त याला तरी सुटली, कारण की ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये खोबरं वगैरे असल्यामुळं तेल सुटलं जातं. तर ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि हे सगळे अंडे जे आहेत ना ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि अगदी अलगद हलक्या हाताने हे मिक्स करायचं. सगळ्या मसाल्याची कोटिंग अंड्याला भेटली पाहिजे. रस्सा जर वाढवायचा असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता, पण असं सुक्का आणि थोडासा असा ओलसर असला ना तर अगदी हॉटेलसारखा ढाब्यासारखा हा अंडा ग्रेव्ही मसाला तुम्हाला लागणार खाता वेळेस, आणि दिसायला इतका सुंदर वाटतो. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि परत एकदा हलक्या हाताने याला मिक्स करायचं. तर बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आपला अंडा ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. याच्यावर कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि मस्त वाफेवर 2 मिनटं ठेवायचं, कारण जो मसाला आपण टाकला आहे त्याचा सगळा फ्लेवर अंड्याला सेट झाला पाहिजे, चव वाढते त्यामुळं. आता मी कोथिंबीर टाकली आणि आता याच्यावर ठेवते झाकण. 1 मिनटं वेळ द्यायचं अगदी स्लो गॅसवर. तर मी जरा मोबाईल हातात पकडून तुम्हाला दाखवते, त्यामुळं थोडासा हलला जातो आहे. तर बघू शकता किती सुंदर असा झणझणीत स्पायसी आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे. गरमागरम थंडीच्या दिवसात अंडे खायची एक मजा वेगळी असते. तर नक्की असा तरीवाला स्पायसी असा हा अंडा मसाला बनवा. रेडीमेड पॅकेट घेऊन यायचं, भेटतच असणार सगळीकडे, पण खायला मात्र इतका छान लागतो की तोंडाची चवच वाढते. हे बघा किती मस्त झालं. आपण कुठलं खोबऱ्याचं वाटण केलं नाही, खडा मसाले टाकले नाहीत, पण तरीसुद्धा किती छान अशी ही ग्रेव्ही तयार झाली. चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. गॅस बंद केला आणि थोडा वेळ थंड होऊन देते. पुन्हा एकदा कोथिंबीर टाकली आणि याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता. हे बघा किती मस्त वाटतोय बघा आपला अंडा ग्रेव्ही मसाला. अगदी परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे आणि असं ग्रेव्ही एक खायची इतकी भारी मजा वाटते ना, मला तर खूप आवडतं. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही चिकन वगैरे सुद्धा बनवू शकता. तर प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर हे बघा कसा दिसतोय ना भारी, अगदी हॉटेलसारखा. घरच्या घरी बनवला आहे बघा आपण अंडा कोल्हापुरी हा ग्रेव्ही मसाला. खायला इतका झणझणीत लागतो. वा 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 काय बात आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले. गरमागरम पोळ्यासोबत, राईससोबत, भाकरीसोबत, जसं पण तुम्हाला आवडेल सर्व करा. आणि हे बघा कांदा, लिंबू, टमाटर कट केलेला आहे, कारण माझा आजचा बेत आहे हा. तर छान झालेला आहे, एकदम तडका बसलेला आहे तिखटपणाचा आणि अंडे वगैरे छान शिजलेले आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम पोळ्यासोबत, राईससोबत याचा आस्वाद घ्या. थंडीच्या दिवसात असं झणझणीत खायचं. तर हे बघा मस्त झालेलं आहे. कुठलाही आपण जास्त कुटाणा केला नाही, जास्त वाटण केलं नाही, तरीसुद्धा अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये, सोप्या पद्धतीने हा झणझणीत कोल्हापुरी अंडा रस्सा मसाला नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. वाटतं ना खायचं मन होते. चला आता मी खाऊन घेणार आहे, तुम्ही पण सगळे या खायला आणि असं नक्की एकदा ट्राय करा. आपले व्हिडिओ आवडल्यास असतील तर चॅनेलला सबस्क्राईबर करा. असेच वेगवेगळे मस्त मस्त चांगले रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसह. स्वस्त राहा आणि मस्त